नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील इमारतीचं अनधिकृत पाडकाम पूर्ण झालं। नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यात कुलकर्णीचा समावेश आढळल्यानंतर बीडमध्ये सुरू असलेल्या 4 मजली इमारतीचं बांधकाम हे समोर आलं होतं। पालिका प्रशासनानं या बांधकामाला 2 नोटीस बजावल्या होत्या। पालिकेचा अल्टिमेटम संपताच संबंधित बिल्डर्सनं स्वतःच हे बांधकाम पाडलं। या बांधकामात कुलकर्णीची 20% भागीदारी आहे। या बांधकामाचा आपण आढावा घेऊया। नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णी याचं बीड शहरात सुरू असलेल्या बांधकामाचं अखेर पाडकाम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जवळपास अर्ध बांधकाम जे आहे ते या ठिकाणी स्वतः बिल्डरच्या माध्यमातूनच पाडण्यात आलेलं आहे। बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये या ठिकाणी 4 मजली अशी टोलेजंग इमारत जी आहे ती बांधण्यात येत होती, परंतु नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यामध्ये कुलकर्णीचं नाव आल्याच्या नंतर सदरील बांधकामात देखील समोर आलेलं होतं आणि त्यानंतर पालिका प्रशासनाने या ठिकाणी पाहणी केलेली होती आणि याच पाहणी दरम्यान या बांधकामामध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत त्या नगरपालिकेला दिसून आलेल्या होत्या आणि त्यामुळेच नगरपालिका प्रशासनाने या बांधकामाला जवळपास 2 नोटिसी ज्या आहेत त्या बजावलेल्या होत्या। स्वतः बिल्डर्सने या बांधकामाला पाडलं नाही तर नगरपालिकाच यावर कारवाई करणार होती, हातोडा चालवणार होती। मात्र त्यानंतर बिल्डर्सनीच आता यावरती स्वतः जे बांधकाम आहे ते पाडलेलं आहे आणि आता आपण बघतात जवळपास अर्ध बांधकाम जे आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे। आपण सध्या ही जी दृश्य पाहत आहात या ठिकाणीच कुलकर्णीचं बालपण जे आहे ते गेलेलं आहे। त्याच्या वडिलांसोबत तो इथे वास्तव्यास होता आणि त्यामुळेच या ठिकाणी वडवलोपार्जित असलेल्या जागेचं डेव्हलपमेंट जे आहे ते खाजगी बिल्डर्सकडनं केलं जात होतं आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी 4 मजली अशी इमारत जी आहे ती उभी राहणार होती। मात्र ही इमारत उभी राहण्यापूर्वीच या ठिकाणी हे संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आला आणि त्यानंतर आता सध्या ही इमारत इथे होते की नाही, कारण की नगरपालिका प्रशासन याला परवानगी देतं का, पालिकेची नेमकी पुढची भूमिका काय असणार हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं असेल। मात्र तुर्तास या ठिकाणी अर्ध बांधकाम जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।